एक मोठी बातमी ठाण्यातनं येते। ठाण्यात शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने एक नवीन खेळी खेळलेली आहे। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांनी खलबतं सुरू केली आहेत। भाजपचे पालघरचे खासदार हेमंत सावरा, आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली आहे। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाण्यात आता शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपनं ही नवी खेळी खेळल्याचं बघायला मिळत आहे। बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांनी खलबतं सुरू केलेली आहेत। भाजपचे पालघरचे खासदार हेमंत सावरा, आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटलांची भेट घेतली आहे। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। त्यामुळे ठाण्यात हा शिवसेनेला भाजपकडनं एक धक्का म्हणावा लागेल। आपण बघतो आहे की ठाण्यामध्ये आता शिवसेनेला कदाचित धक्का बसू शकतो आपल्याच मित्रपक्षाकडनं, भाजपकडनं, कारण भाजपकडनं ठाण्यामध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी, धक्का देण्यासाठी एक नवी खेळी। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, खरं तर ठाणे विधान परिषदेची निवडणूक आता आणखीच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत। काही दिवसापूर्वीच, म्हणजे 2 दिवसापूर्वीच हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्यासंदर्भातली बातमी आली होती। त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याचं बोललं जात होतं। मात्र आता थेट बहुजन विकास आघाडीमध्ये असून नाराज असलेले राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष होते आणि प्रथम महापौर होते। मात्र या शहकाटशहाच्या राजकारणामध्ये आता भाजपने नवी खेळी खेळलेली आहे आणि भाजपचे पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार आहेत राजन नाईक यांनी विरारमधील जे राजीव पाटील आहेत यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि या भेटीमुळं नवे चर्चेला उधाण आलेलं आहे आणि आता भाजप राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुढे करत आहे आणि त्यामुळं आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। राजीव पाटील यांना जर उमेदवारी भाजपने दिली तर शिवसेनेने क्षितिज ठाकूर यांना जर उमेदवारी दिली तर मोठी म्हणजे अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि या निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।